हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आजचा वार आहे रविवार आणि सकाळचे वाजलेले आहेत 6:30 आणि 6:30 वाजतापासून मी केली आहे माझ्या व्हिडिओला सुरुवात. बऱ्याच लोकांची रविवारची सकाळ बघा अगदी छान अशी निवांत असते. छान असं आरामात सगळं जे रुटीन आहे तर ते आरामात होतं. पण आमच्या इथे तसं नसतं. रविवार असो किंवा बाकीचे सगळे जे 5-6 दिवस असो तर ते सगळे सारखेच असतात. म्हणजे रविवारच्या दिवशीसुद्धा तितकीच धावपळ असते जितकी बाकीच्या दिवसांमध्ये असते. तर बघा आज ना सकाळी सकाळी नाश्ता आणि टिफिनसाठी जो जेवण असतो तर ते मी एकत्रच असं बनवायला घेतलं. कारण रविवार असला की मुलांना काहीतरी थोडासा नाश्ता वगैरे खायचा असतो आणि त्यातल्या त्यात मिस्टरांना रविवारी सुट्टी नसते. क्वचितच त्यांना सुट्टी असते, म्हणजे कित्येक ना कित्येक रविवार निघून जातात, त्यांना सुट्टी काही मिळत नाही. तर त्यामुळे मग रविवारी न चुकता रोज सकाळी टिफिन बनवावा लागतो. फायदा त्यात म्हणजे तेवढा फक्त एकच की रविवारच्या दिवशी ना थोडेसे उशिरा घरून निघतात. म्हणजे रोज सकाळी 6 वाजता घरून निघतात आणि त्याचसाठी मला 5 वाजताच उठावं लागतं. 5 वाजताच उठून डबा आणि नाश्ता म्हणजे असं दोनही एकत्रच प्रिपेअर करावं लागतं. आणि रविवारच्या दिवशी तेही क्वचितच होते, म्हणजे क्वचितच कोण्या रविवारी ना घरून थोडे उशिरा निघतात. नाहीतर मग रोजचं जे रुटीन आहे सकाळी 6 वाजता घरून निघण्याचं तर तेच असतं. कारण बघा सकाळी सकाळी ना ट्रेन पकडावी लागते आणि ट्रेनचं म्हटलं तर आपल्या एका वेळेमध्येच निघावं लागतं. तर म्हणून मग ते आपल्या वेळेतच निघतात. तर आज जेवणामध्ये जी फ्लावर असते तर फ्लावरची भाजी आणि पराठे टिफिनसाठी आणि नाश्त्यासाठी आलूचे पराठे बनवणार आहे. कारण आज मुलांना सुट्टी होती तर त्यांची फरमाईश होती की आलूचे पराठे बनव म्हणून. आणि मिस्टरांसाठी टिफिन द्यायचा असतो तर टिफिनवर मग ते भाजी पोळी घेऊन जातात. कारण आलूचे जे पराठे आहेत तर ते आपण म्हणजे खूप वेळपर्यंत असे टिफिनसाठी देऊ शकत नाही. कारण त्यामध्ये बघा मग ओलसरपणा येतो आणि खायला तेवढे चविष्ट वाटत नाही. आणि त्यातल्या त्यात तसेही बघा आलूचे पराठे ना थंड झाल्याच्या नंतर ना चांगले वाटत नाही. तर म्हणून मग म्हटलं की नाश्त्यासाठी आलूचे पराठे बनवायचे आणि डब्यावर देण्यासाठी फ्लावरची भाजी आणि पराठे बनवायचे म्हणून. तर त्याचाच बघा इथे माझा ना बेत चालू आहे. तर जी भाजी आहे ती आधी मी फोडणी घालून घेतली आणि त्यानंतर मग पराठ्यांसाठीचं पोळ्यांसाठीचं दोनही असे वेगवेगळे पीठ भिजवून घेतले. कारण पराठ्यांच्या पिठामध्ये बघा थोडीशी हळद आणि थोडासा ओवा वगैरे आपण घालतो आणि जी साधी पोळ्यांची किंवा पराठ्यांची जी कणिक आहे तर त्यामध्ये फक्त थोडंसं मीठ घालून मी भिजवते. तर दोनही पीठ भिजवून सेट होण्यासाठी ठेवल्यात आणि आलूसुद्धा बॉईल झालेले होते. तर आलूंना चांगलं असं सोलून घेतलं आणि जी अद्रक किसणी असते तर त्याच्याने मी हे सगळं किसून घेते. आणि सगळं किसलं की त्यानंतर त्यामध्ये जेही रिक्वायर्ड मसाले होते म्हणजे तिखट, थोडंसं धनेपूड, मीठ, हळद आणि थोडासा ओवा घातला. जर तुमच्याकडे आरामाचा वेळ असेल तर यामध्ये बघा हिरव्या मिरच्यांची जी चटणी असते तर ती घालायची तर खूप छान वाटते. आणि सोबतच बारीक बारीक कांदे छान असे कट करून घालायचे. तर त्याच्याने पराठ्यांचा जो चव आहे तर ती खूप छान येते. पण माझ्याकडे काही तेवढा वेळ नव्हता, कारण जसं की तुम्हाला सांगितलं 1 तासामध्ये सगळं प्रिपेअर करायचं असतं आणि आजचा रविवार होता म्हणून मी सुद्धा थोडीशी उशिराच उठली. कारण बघा रोज ना सकाळी 5, पावणे 5 या वेळेमध्ये उठावं लागतं आणि मग कधीतरी असं वाटतं की एखाद दिवशी थोडंसं निवांत आरामात उठावं. तर त्यामुळे मग मी सुद्धा 5:45ला आज उठली आणि 5:45 ते 5:45 या वेळेपर्यंत हे सगळं प्रिपेअर करायचं होतं. साधा स्वयंपाक असेल ना तर अर्ध्या तासामध्ये तुम्ही वरण, भात, भाजी, पोळी सगळं बनवून घ्या. पण जेव्हा अशा प्रकारचा दुहेरी स्वयंपाक असतो म्हणजे नाश्ता आणि त्यातल्या त्यात नाश्ताही असा की त्यासाठी वेगळं म्हणजे पीठ वगैरे भिजवा आणि सगळं भरण म्हणजे हे भरून जे आपल्याला सामग्री तयार करावी लागते. म्हणजे यामध्ये बघा सारण भरावं लागतं आणि त्यानंतर मग पराठे वगैरे बनवावे लागतात. तर त्या गोष्टींमध्ये ना थोडासा उशीरच होतो. नाहीतर मग उपमा असेल किंवा पोहा असेल तर या गोष्टींना फारसा काही वेळ लागत नाही. म्हणजे भाजी, पोळी आणि नाश्ता असं तुम्ही ना पटकन तयार करू शकता. पण या प्रकारचा जेव्हा आपण नाश्ता बनवतो तर त्या गोष्टींना खरंच खूप उशीर लागतो. तर म्हणून मग 1 तासामध्ये म्हटलं होते की नाही होत, म्हटलं चला बनवून बघूयात. झालं तर ठीक, नाही झालं तर मग फक्त भाजी पोळीच नाश्त्याला देणार आणि भाजी पोळीच टिफिनला देणार. तर बघा बऱ्याच रविवारी ना असा हा गोंधळ आमच्या इथे असतो. आणि त्यातल्या त्यात गोष्ट अशी झाली
की रात्रीला मी टिफिनसुद्धा यांचा स्वच्छ करून ठेवलेला नव्हता, कारण काल रात्री हे 11 वाजता आले घरी आणि त्यानंतर मग त्यांचं जेवणं खाणं झालं आणि 11 वाजता नाही म्हटलं तरी बघा भांडे वगैरे स्वच्छ करायला कंटाळाच येतो. म्हणजे आमचे जे जेवणाचे भांडे आहेत ते सगळे आधी मी स्वच्छ करून घेतले होते, किचन वगैरे सगळं क्लीन केलं, पण यांचा टिफिन आणि यांचं एक ताट राहिलेलं होतं तर ते मी तसंच राहू दिलं, कारण रात्री 11 सव्वा 11च्या दरम्यान खरंच खूप कंटाळा येतो. तर म्हणून मग सकाळी ना जो टिफिन होता तर तो सुद्धा क्लीन करून घेतला. टिफिन यांचा बांधून दिला, ते निघाले त्यांच्या कामावर जाण्यासाठी आणि त्यानंतर मग निवांत अशी माझी किचनची जी आवरसावर आहे तर ती मी करायला घेतली. कोपरामध्ये ना इथे दोनही पीठ भिजवलेले होते, पराठ्यांचं आणि साध्या पोळ्यांचं, तर ते व्यवस्थित एका छोट्या पसरट भांड्यामध्ये काढून ठेवलं, कारण तेवढा मोठ्या कोपराचा ना पसाराच होतो इथे गॅस ओठ्यावर. आणि त्यानंतर चहा ठेवला आहे माझ्यासाठी, कारण मी चहा घेतलेला नव्हता. आज हे सुद्धा चहा घेऊन गेलेले नाहीत, फक्त त्यांनी पराठ्यांचा नाश्ता केला आणि मी माझ्यासाठी ठेवलेला आहे चहा. तर बघा, चहा जेव्हा आपण बनवतो तर तितका वेळ तिथे आपल्याला असंच उभं राहावं लागतं किंवा मग आपण उगाच असा टाईमपास करतो. तर त्या वेळेमध्ये ना माझे जे काही किचनचे लहान सहान कामं असतील तर ते मी आवरून घेते. कढईमध्ये भाजी बनवते मी, जी सुकी भाजी आहे ती कढईमध्ये बनवते. तर बघा, म्हणजे कढईमध्ये जे आपण जेवण बनवतो किंवा ॲल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये जे जेवण बनवतो तर ते फार काळ ना त्यामध्ये राहू द्यायचं नाही, स्टीलच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. तर एका छोट्याशा भांड्यामध्ये मी ना भाजी काढून घेतली, म्हणजे गॅस ओठ्यावर पसारा नको आणि दुसरी गोष्ट ॲल्युमिनियमच्या संपर्कामध्ये जास्त वेळ जेवण राहत नाही. तर चला, गॅस ओठ्यावरची थोडीफार आवरसावर झालेली आहे. आता आधी चहा घेते आणि त्यानंतर मग पूर्ण किचन आणि पूर्ण घर जे आहे तर ते आवरून घेते. तर चला, सकाळची अशी असते रविवारची धावपळ. व्हिडिओ इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. चला तर मग आपण भेटू नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव. व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. बाय.